तुमच्याच युतीमध्ये असलेल्या स्वीकृत नगरसेवक 10 नगरसेवक असतात. ते संख्याबळानुसार दिले जातात आणि संख्याबळ आत्ताचं जे आहे त्याच्यामध्ये BJPला मला वाटतं 4 होतील त्यांच्या संख्याबळानुसार. शिवसेना उबाटा गटाला 3 मिळतील, शिंदे गटाला 2 मिळतील आणि मला वाटतं काँग्रेसला 1 मिळेल. असं म्हणजे ते असं समीकरण साधारण संख्याबळानुसार. त्यामुळे मनसेच्या संख्याबळानुसार असं कुठलं असं स्वीकृत नगरसेवक मिळणार नाही. परंतु उद्धवजींच्या कोट्यातून आम्हाला एखादी सीट मिळावी अशी पक्षातल्या सर्वच कार्यकर्त्यांची इच्छा आहे. ती माननीय आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते जे आहेत ते त्या बाबतीत उद्धवजींशी बोलतील आणि आम्हाला ती जर मिळाली तर आनंद आहे. दुसरी बाब अशी आहे की तुमचा एक नगरसेवक निवडून आला होता, त्यांनी शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे. कल्याण डोंबिवलीनंतर आता नाशिक. नाही, स्थानिक पातळीवर काय निर्णय होतात हे माझी कल्पना मला नाही. आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना माहिती. मुंबई महानगरपालिकेबद्दल काय असतं तर मला नक्की माहिती असतं. सध्या मुंबई महानगरपालिकेत सुद्धा अशी चर्चा सुरू आहे की तुमच्याकडे शिंदे सेनेकडून तुम्हाला सुद्धा प्रस्ताव आलेला आहे की तुम्ही आमच्यासोबत यावं. याबद्दल तुमच्याशी काही कोणाचं बोलणं नाही, असं काही प्रस्ताव आला नाही आणि माझ्याशी कोणी अद्याप पक्षाच्या वतीने कोणी बोललेलं नाही आणि मला वाटत नाही असा काही प्रस्ताव आला असावा. ह्या मीडिया किंवा इतर माध्यमातून उगाचच नरेटिव्ह सेट करण्यासाठी बातम्या पेरल्या जातात, त्यातला हा प्रकार असावा. म्हणजे आधी पण एक चर्चा सुरू झाली होती की मनसे महापौर पदासाठी भाजपला पाठिंबा देणार. मी तेच सांगितलं की असं कुठलंही चर्चा पक्ष पातळीवर झालेल्या नाही आहेत किंवा घातलेलेही नाही आहेत. केवळ मीडियाच्या माध्यमातून जर विरोधी पक्ष अशा मुद्दामून कोणाला तरी डिवचण्यासाठी अशा बातम्या पेरत असेल तर त्याला कोणी रोखणार नाही. पण स्वीकृत नगरसेवकासाठी तुम्ही उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या पक्षातील नेत्यांची काही बोलणं झालंय का? ते वरिष्ठ पातळीवर बोलणी चालू होतील. आम्ही आमच्या ज्या काही भावना आहेत त्या राज ठाकरे साहेबांकडे व्यक्त केलेल्या आहेत.